ओम नमो भगवते वासुदेवाय. अधिक मास महात्म्य कथा अध्याय 2. पूजनीय गोमाता. लक्ष्मीनारायण यांच्या संवाद माध्यमातून सूत पुराणिकांनी जी माहिती ऋषीजनांना दिली त्यामुळे सर्वांनाच आनंद झाला. महाराज नारायणांनी या अधिक मासातील गोमातेचे दर्शन पूजन याचं काय महत्त्व सांगितलं ते ऐकायला आम्ही फार आतुर आहोत. तेव्हा आपण कृपावंत होऊन ती माहिती आम्हाला सांगावी का ऋषींनी सूतांना विनंती केली. तेव्हा सूत म्हणाले, मुनींनो, अधिक मासात स्नान, दान, यात्रा, जप, तप, उपास अन उपासना करणाऱ्या प्रत्येकालाच आरोग्य, धनसंपदा, सुख आणि समाधान हे मिळतंच. देवी लक्ष्मी विष्णू भगवंतांचा असा प्रश्न विचारला की स्वामी, जे लोक दरिद्र आहेत, शारीरिक व मानसिकदृष्ट्या दुर्बल आहेत, अशा लोकांना सहज करता येण्यासारखं एखादे पुण्यकर्म नाही का, की जे केले असता तेही सुखी व समाधानी होतील. लक्ष्मी मातेचा तो प्रश्न ऐकून भगवंत अतिप्रसन्न झाले. लक्ष्मीचे कौतुक करीत ते म्हणाले, देवी, खरंच आपण मातृत्व भावाला साजेसा प्रश्न केला. मातेला सर्व लेकरं सारखीच असतात. तिच्या मनात सर्वांचेच कल्याण व्हावं हा समत्व भाव असतो. देवी, जे दरिद्री, दुर्बल, अशक्त आणि असमर्थ आहेत त्यांनाही अगदी सहज करता येईल असा एक सोपा नियम आहे. अशा स्त्री पुरुषांनी अधिक महिन्यात पहाटे उठावं, शीतल जलाने स्नान करावं, देवपूजन व देवदर्शन आणि भगवंताचे नामस्मरण करावं. त्याचबरोबर नित्यनियमाने न चुकता गोमातेचे दर्शन घ्यावे, तिला घास घालावा आणि तिची कृपा करावी. गोमातेचे दर्शन, पूजन हे तीर्थयात्रा करणे, पवित्र नद्यांचे स्नान करणे, देवाचे पूजन करणे इत्यादीपेक्षाही श्रेष्ठ व अतिफलदायी आहे. गोमाता ही श्रेष्ठ व पूजनीय आहे. तिच्या पोटी 33 कोटी देवांचा निवास आहे. गायीच्या शेणाने घर अंगणाच्या सारवणाद्वारे स्वच्छता होते, तर गायीच्या पंचगव्याच्या प्राशनाने मानवी तना मनाची खरीखुरी आंतरिक शुद्धता होते. सर्वसामान्य जीवांना सहज करता येण्यासारखी ही गोष्ट आहे. त्यातून जर ती नित्यनियमाने ह्या अधिक मासात केली तर त्यापासून मिळणारे फल आणि पुण्य हे अधिक आहे. गोमाता ही पवित्र, पूजनीय आणि वंदनीय आहे. तिचं दर्शन, पूजा आणि सेवा ही कल्याणकारी आहे. इतके केल्यावर लक्ष्मी म्हणाली, स्वामी, तुम्ही म्हणता ते अगदी योग्य आहे. गाय ही पवित्र खरी, पण तिचे तोंड मात्र अपवित्र मानले, हे असं का? तेव्हा भगवान म्हणाले, देवी, गाय ही शरीराने पवित्र पण मुखाने मात्र अपवित्र आहे आणि त्याला कारण म्हणजे तिला महादेवांनी दिलेला शाप. काय, गायीला महादेवांनी शाप दिला का? असा काय अपराध घडला तिच्याकडून? लक्ष्मी देवी म्हणाली, देवी शंकराच्या रागाला आणि शापाला कारणीभूत झाली. तिने तिला खोट्या साक्षीमुळे भगवान विष्णूंनी लक्ष्मीला सांगितले. ते पुढे याबाबतची कथा सांगू लागले. देवी, एकदा ब्रह्मदेव आणि भगवान शंकर हे सहज गप्पा गोष्टी करत असताना आमच्या तिघांच्यात श्रेष्ठ कोण असा विषय निघाला. तेव्हा सृष्टी निर्माण करता ब्रह्मदेवांना अहंकार निर्माण झाला. ते म्हणाले की ही सर्व सृष्टी मी निर्माण केली. मी सृष्टी तयार केली नसती तर विष्णूने संरक्षण संवर्धन तरी कशाची केली आणि कोणाचे केले असते, आणि जर सृष्टी नसती तर शंकराचे विनाश तरी कोणाचा केला असता? म्हणजे काय, तर सृष्टी सांभाळणारा आणि तिचा सार करण्यापेक्षा तिचा निर्माण करता मीच अधिक श्रेष्ठ नाही का? ब्रह्मदेवाचे हे असे अहंकारी बोलणे ऐकून शंकरांना हसू आले. ते म्हणाले, ब्रह्मदेवा, अहो, तुम्ही तर श्रेष्ठ आहेतच की, कारण आपल्या तिघांमध्ये तुमचं नाव प्रथम घेतलं जातं तेव्हा तुम्ही वंदनीय आहात. विष्णू भगवान हे मुकुट, कुंडल, शंख, चक्र आणि गदाधारे आहेत, तेव्हा तेही वंदनीय आहेतच. पण आमचं काय? आम्ही पडलोय स्मशानवासी, व्याघ्रांबरधारी. आमच्या डोक्यावर काय तर ती गंगा आणि आमचा शिरोमुकुट, म्हणाल तर तो चंद्र. देवा महादेवा, अहो, पण तो चंद्र तरी तुमच्या मस्तकी कुठे आहे? ब्रह्मदेव म्हणाले, खरंच की, तो चंद्र मुकुटही आम्ही आमच्या मस्तकावरून उतरवला आणि ही गंगा माथ्यावर धारण केली. गंगावर अवतरणाच्या त्यावेळी आम्ही आमचा मुकुट कुठे काढून ठेवला ते सुद्धा मला आता आठवत नाही. आता असं कसं करा, तुम्ही दोघांनी त्या मुकुटाचा शोध घ्या आणि आमचा मुकुट आम्हाला शोधून द्या. असं तसंच भगवान शंकर म्हणाले, मग काय, शिव आज्ञा असती तिचा आवेर तरी कसा करणार? मी आणि ब्रह्मदेव आम्ही दोघेही शिव मुकुटाचा शोध घेण्यासाठी निघालो. ब्रह्मदेवांनी उंच आकाशात जाण्याचा निर्णय घेतला तर मी मात्र त्यांच्या शोधार्थ सप्त पाताळात धुंडले.
पण प्रामाणिकपणे सांगतो, मला काही त्या मुकुटाचा शोध लागला नाही. मी आपला सरळ परत आलो तेव्हा देव महादेवांना चरणाचं वंदन केलं आणि माझी असमर्थता व्यक्त केली. थोड्याच दिवसात माझ्या पाठोपाठ ब्रह्मदेवांची स्वारी ही महादेवाकडे आली. काय ब्रह्मदेवा, कुठे सापडला आमचा मुकुट? शंकराने विचारले. तेव्हा आपण शिवमुकुटाच्या शोधार्थ 21 वर्ग पालथे घातले व शेवटी मुकुट आपल्याला सापडला, अशी दर्पयुक्त कबुली महादेवांनी दिली. काय सांगता? खरंच आमचा मुकुट तुम्हाला सापडला? शंकराने प्रश्न केला. होय महादेवा, मी खरंच सांगतोय, मला तुमचा मुकुट सापडला. तो तिथे उंच स्वर्गात होता. पण थांबा, तो तसं कशाला? माझ्या बोलण्याला साक्ष म्हणून मी ही गाय आणली आणि केतकी यांना सोबत आणले आहे. हवं तर आपण त्यांची साक्ष घ्या. महादेवाने ब्रह्मदेव म्हणाले, अरे वा, तुम्ही खरंच आमचा मुकुट पाहिलात? काय गोमाते, ब्रह्मदेवासह तुम्ही आमचा मुकुट नक्की पाहिलात? सांगा खरं ना? ते शब्द ऐकले आणि बिचारी गाय घाबरून गेली. ते फक्त हम्मा असं म्हणत होकारार्थी मान हलवले आणि दुसऱ्या क्षणी महादेव शंकर एकदम रागावून म्हणाले, खोटं साप खोटं. जर आधीपासून आमच्या मस्तकावर मुकुट नव्हता तर तो तुम्हाला दिसला तरी कसा? तुम्ही खोटे बोलत आहात. आणि काय गोमाते, तू सुद्धा खोटी साक्ष द्यावी इच्छेचे? काय म्हणावं या असत्य वर्तनाला? खोटं, सारंच खोटं. महादेवांनी आमचा मुकुट पाहिलेला नाही. गोमाते, खोटं बोलण्या इतकं खोटी साक्ष देणे हे सुद्धा पापच. तेव्हा मी तुला शाप देतो की ज्या तोंडातून तू ही खोटी साक्ष देते ते तुझं तोंड अपवित्र होईल. सर्वांगाने तू पवित्र असशील, पण तोंडाने मात्र तू घाण खाशील. त्या दिवसापासून सर्वांगी पवित्र, पूज्य आणि आदरणीय असणारी गाय ही तोंडाने मात्र अपवित्र झाली. विष्णू भगवानांकडून ही सर्व हकीकत कळली आणि लक्ष्मीदेवीच्या मनातील त्या शंकेचे निरसन झाले. प्रभू सुमुखाने अपवित्र असणारी ही गाय दर्शन पूजन हे मात्र पवित्र आणि पुण्यकारक आहे, खरं ना? लक्ष्मणे विचारला. होय, कारण गोमातेच्या उदरात 33 कोटी देव आहेत. गाय ही श्री गोपाळकृष्णाला अतिप्रिय आहे. त्यामुळेच या पुरुषोत्तम मासात जे लोक गोपूजन, गोमाता दर्शन घेतात त्यांना सुख शांती लाभ होतो. या भगवंतप्रिय अधिक मासात इतरही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, अगदी सहजतेने करता येण्यासारख्या आहेत. त्या म्हणजे देव, ब्राह्मण, साधू आणि संत यांचे दर्शन, त्यांचे पूजन, नामस्मरण आणि दारीच्या तुळशीची पूजा. या गोष्टीमुळे उपासकाला सौख्य, शांती प्राप्त होते आणि पुण्य लाभते. अध्याय 2 समाप्त. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. राधे कृष्ण. पुरुषोत्तम भगवान की जय. श्रीकृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.